नमस्कार. आपण पाहता रोकठोक. आज रोकठोकमध्ये आहेत कविताई कचरे. ताई नमस्कार. नमस्ते. कविताई कचरे याच्याबद्दल सांगायचं झालं तर महिला आघाडी जी भारतीय जनता पार्टीची आहेत या प्रदेश सचिव म्हणून काम करत आहेत आणि निवडणूक संचालन जी समिती आहे भाजपाची त्या पश्चिम महाराष्ट्राच्या त्या मला वाटते सहप्रमुख प्रमुख म्हणून काम करत आहेत. सौमिकाताई आहेत प्रमुख. ताई खरं तर जिल्हा परिषद निवडणूक आता आहे, तुम्ही इच्छुक आहात. हो. कुठून? काळगाव जिल्हा परिषद गट आपला. किती वर्ष काम करताय? जवळजवळ 25 वर्ष झालं काम करते. बरं. आता हे रोकठोक मुलाखत आहे. एक 8-10 रोकठोक प्रश्न असतील. चालेल. कुणाच्या विरोधात नाही, मात्र तुमच्या मनातलं जे काय आहे, तुम्हाला उमेदवारी भाजपनं का द्यावी? निश्चितच मी पूर्वीपासूनच अगदी कॉलेजपासून मी भारतीय जनता पार्टीचंच काम केलेलं आहे. माझ्यावर दुसऱ्या पक्षाचा जरासुद्धा अंकुश नाही. मी निष्ठावंत म्हणून सर्व अभियानात, म्हणजे असं नाही आहे, अगदी सदस्य नोंदणी असेल, प्रशिक्षण अभियान असेल, संपूर्ण जिल्हाभर मी कार्यकर्त्यांच्या घरी राहून त्या ठिकाणी मी कधी पक्षाकडे कुठली व्यवस्था नाही मागितली. एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जायचो, आमच्याकडे आमचे डबे असायचे आणि अशा पद्धतीने आम्ही काम केले. जेव्हा काहीच नव्हतं इकडे, मला लोक हसायचीत की कविता कशाला तू या खडकावरती डोका पट्टेस, इथं काय कधी पाणी होणार नाही, चिखल होणार नाही, तुझं कमळ फुलणार नाही. बर. किती वर्ष म्हणजे किती साल? किती? 1998 पासून काम करते. सुरुवात कशी? म्हणजे मला वाटतं भरत नानांनी तुम्हाला म्हणजे 1998ला अशी परिस्थिती की प्रकाशजी जावडेकरांचा प्रचार करण्यासाठी माझ्या घरी माझे बंधू लक्ष्मण दोडमणी म्हणून ते काम करायचे आणि भरत नाना यायचे. मग ते पूर्ण तोच पक्ष आम्हाला माहिती. त्यानंतर हळूहळू भरत नाना कुठे कार्यक्रम असेल त्यांच्या कारखान्याच्या वेळी उद्घाटनाला गडकरी साहेब येणार होते किंवा कधीही काही कोणी आलं की आम्हाला औक्षणासाठी बोलवायचे. मग आम्ही जायचो. पहिली रांगोळी मी तिथे कमळाचीच काढली असेल त्यांच्या कारखान्यावर. मग खासदार साहेब आले होते त्या भूमिपूजनाला, तेव्हा पण मीच होते. औक्षण वगैरे करायला मी माझ्या मैत्रिणी 4-5 घेऊन जायचे. त्यामुळं माझ्यावरती तेच संस्कारच झाले की बाबा हा पक्ष. त्यानंतर नीताताई केळकर वगैरे त्यांच्या संपर्कात नानांनी मला पाठवलं. कांताताई नलवडे असतील, मग त्या महिला खूप डॅशिंग वाटायच्या आणि मग मला त्यांचा इम्पॅक्ट माझ्यावरती पडला. खरंच बाबा त्यांचे विचार चांगले आहेत, त्या धडाडीनं काम करतात, मग आपण पण का नाही. बरोबर. त्यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर भरत नानांनी मला डायरेक्टलीच त्या ठिकाणी पक्षामध्ये पदावरती घेतलं. खरं तर कवितांचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांचं संघटन प्रचंड प्रमाणात आणि स्वतःहून लिडरशिप करून त्या नेहमी काम करतात. गेली 25 वर्षापासून भाजपमध्ये आहेत. तर काल मुलाखत झाल्या, काय झालं मुलाखतीमध्ये? काही नाही, इच्छुकांच्या मुलाखती प्रॉपरली घेतल्या आणि त्या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले असतील, शिवाय आमचे जयकुमार गोरे असतील, त्यांनी सांगितलं की जुन्या नव्या निष्ठावंत कार्यकर्ते असतील, जिथं जिथं ताकदीचा कार्यकर्ता असेल तर त्याला 100% आपण, जो चेहरा समाजामध्ये आहे त्याला आपण न्याय देऊ. 100% तसेच उमेदवार त्या ठिकाणी असतील. काळगाव जिल्हा परिषद गटामध्ये बदलती परिस्थिती, म्हणजे पूर्वीच काळगाव जिल्हा परिषद भाजपच्या माध्यमातून आत्ताच्या माध्यमातून तुम्ही केलेलं संघटन असेल, काय बदल वाटतोय तुम्हाला साधारणतः? पूर्वी आम्हाला खूप संघर्ष करावा लागायचा आणि आता परिस्थिती बदललेली आहे. पाटणकर दादांचा या ठिकाणी प्रवेश झाल्यापासून थोडासा सुकाळ आलाय. कारण कार्यकर्ते आम्ही पूर्वी गावामध्ये जायचो ना, तर भारतीय जनता पार्टी म्हटलं की इतकंसं तिथे रिस्पॉन्स नसायचा. आता माझा संपर्क अगदी लहानपणापासून याच गटात मी राहतेय, माझं बालपण गेलेलं आहे, माझं इन्स्टिट्यूट होतं, समाजसेवेचं व्रत होतं, म्हणजे मी मंडळाची कामं करायची. त्यामुळं मला तसा एखाद्याच्या घरात गेल्यानंतर तसा सामाजिक रिस्पॉन्स होता. पण पक्ष म्हटलं की थोडंसं निगेटिव्ह असायचं. बरोबर आहे. आता किती गाव आहेत साधारणतः गटामध्ये आणि साधारणतः तुमचं संघटन कसं सगळं भाजप? बघा, आता कुंभारगाव गणामध्ये त्या ठिकाणी 13 गाव आहे आणि तिकडे 18 गाव आहे काळगाव गणामध्ये. आणि त्यानंतर आपले 51 बूथ आहेत. आता खरं तर ही निवडणूक स्पेशली तुमच्या उमेदवार तुम्ही मागणी केली त्यावरून मी करतोय. तुम्ही नेत्यांच्याबद्दल किंवा नेत्यांनी केलेल्या कामाबद्दल किंवा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगाल, किंवा तुम्ही कोणतं काम करणार आहात जिल्हा परिषद सदस्य म्हणून? मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिली तर आमच्या तळमौलीचा प्रश्न आहे की 6 वाजता
ते ट्रॅव्हल्स वगैरे येतात हम्म. आणि इथं तळमवल्यामध्ये वॉशरूम नाही आहेत महिलांसाठी वगैरे. हम्म. तर ती पहिली समस्या. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्ही बघताय इथे सगळे माथाडी वर्ग आहेत. हम्म. त्यामुळं हळूहळू मायग्रेशन होत इथं व्यवसाय उपलब्ध नसल्यामुळं, हम्म. एखादा मोठा उद्योगधंदा नसल्यामुळं इथला यूथ हम्म. संपूर्ण मुंबई पुणे बाहेर त्यांनी बरोबर. स्वतःला डेव्हलप केलेलं आहे तिथे बरोबर. जॉबमुळं. बरोबर. तर माझी एक इच्छा आहे की इथं काहीतरी असा ठोस उद्योगधंदा हम्म. आणावा आणि त्याच छोट्या प्रमाणात मी सुरू केलेलं आहे बचत गटाच्या महिलांसाठी हो. ते लाडू प्रोडक्शन वगैरे आणि तेच भविष्यामध्ये वाढवण्याचं आणि तसंच काहीतरी युवकांसाठी सुद्धा करायचा माझा प्रयत्न आहे. आणि मी PMFM वगैरे योजना आहेत, मुद्रा योजना आहेत, असे छोटे छोटे काही युवकांना त्या ठिकाणी उद्योगासाठी लोन पण मिळवून दिलेले आहेत. काही मुलं त्या ठिकाणी अगदी जुळेवाडीत आमचा एक बघा कार्यकर्ता आहे, फर्निचरचं त्याला 8 लाखाचं प्रकरण मुद्राचं करून दिलेलं आहे, तर त्याचा चांगला व्यवसाय त्या ठिकाणी आहे. म्हणजे अशी पण आहे की सरकारी योजनाच्या माध्यमातून पण त्या ठिकाणी काही लोक आपण त्यांना व्यवसायात उतरवून त्या ठिकाणी ते स्टेबल झालेले आहेत. आता या गटातील आरक्षण कसं आहे? जिल्हा परिषद महिला, हां, सर्वसाधारण महिला हां, आणि खाली पुरुष आहेत. दोन्ही दोन्ही कणामध्ये पुरुष दोन्ही आहेत, पुरुष आहेत. हां. म्हणजे खरं तर यावर दावेदारी खरं तर म्हणून तुमचीच आहे आता. नाही, खरं तर. तशी हकदार मीच असायला पाहिजे 100%. आणि म्हणजे मला कोणाची तरी पत्नी, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी वहिनी, म्हणजे त्यापेक्षा सक्षम म्हणून आज तुमची उमेदवारी आहे. 100%. कारण इथं कसं अगदी नवरा बायकोची भांडणं झाली तरी मग ती महिला रडत माझ्याकडेच येते. आणि माझं कुटुंब तसं बघितलं तर छोटं आहे, माझे मिस्टर आणि 2 मुली. त्यामुळे त्या महिलेला मी त्या ठिकाणी रात्रीची राहून घेते, तिला जेवू खाऊ घालून, तिला समजावून सांगून तिला तिच्या घरी सोडते. बरोबर. रादर ती नाही तसं ऐकली तर तिला पोलीस स्टेशनपर्यंत न्यायचं, मग तिकडच्या लोकांना बोलवायचं, हे सगळं आम्ही करतो. त्यामुळं इतके वर्ष केलेल्या कष्टाचं मला वाटतं की पार्टीनं मला एक संधी द्यावी 100%. कारण महिलांच्या मध्ये म्हणाल तर अगदी सगळ्याच त्यांच्या कुठल्या पण गोष्टी असतात. संजय गांधी निराधारची प्रकरणं मी माझ्या गाडीतून महिन्यातून 2-3 महिला माझ्या गाडीतून घेऊन जाऊन ती प्रकरणं 100% सक्सेस करते. आणि तुम्ही फिरलात तर तुमच्या लक्षात येईल तसं स्वतःहून महिला सांगतील की बाबा कविताताईंनी आम्हाला नेलेलं आहे, कविताताईंनी आमचं काम करून दिलेलं आहे. मग कुठे आपले बांधकाम कामगारांचे फॉर्म असतील, त्यांना लाभ मिळवून द्यायचा असेल, हे सर्व आम्ही करतोय. अगदी हेल्थ चेकअप कॅम्प घेतोय. काही जे त्या म्हणतील त्या पद्धतीने आपण इथं राबवतोय. तुम्ही मागे बघितलं इथल्या महिलांची समस्या होती की दारूबंदी झाली पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय तो कशा पद्धतीने मी तिथे लढा दिलेला आहे. बरोबर. आणि प्रशासनानं नाही सहकार्य केलं ती गोष्ट आहेच, पण माझ्या पार्टीनं पण त्यावेळी मला कुणीही मदत केली नाही. बरोबर आहे. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्यासाठी म्हणजे कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी असतात. मात्र आता नवीन गट या ठिकाणी आता आलेला आहे, पाटणकरांचा गट आणि तुमचा जुना गट. कोऑर्डिनेशन कसं आहे साधारणतः? आणि त्यावर खरं तर उमेदवारीची दावेदारी तुमचीच आहे. खरं तर हीच वेळ आता तुम्ही बोलण्याची. तर तुमची दावेदारी कशी तुम्ही त्यांना सांगताय वरिष्ठांना? मी तर आमचे भरत पाटील नाना असतील त्यांना सांगितलेलं आहे, सत्यजित पाटणकर दादांना सांगितलेलं आहे. आणि ते पण काल शिवेंद्र महाराज असतील किंवा आपले जयाभाऊनी सुद्धा सांगितलेलं आहे की असं काही होणार नाही, जुने नवे असा काही संघर्ष करत बसू नका, आपापसात काही मतभेद ठेवू नका. 100% जिथं चांगला चेहरा आहे, जो समाजाला मान्य आहे, त्याच चेहऱ्याला उमेदवारी दिली जाईल असं काल तरी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मी इतके वर्ष काम करते तर मला पण विश्वास आहे की 100% मला संधी मिळेल. माझी सर्व कागदपत्र वगैरे मी रेडी आहे, माझं काही अडचण नाही आहे. खरं तर तुम्ही सोशल मीडियामध्ये सुद्धा कायम ऍक्टिव्ह मध्ये असता. खरं तर हो, मला आवड आहे. म्हणजे लिखाणाची पूर्वीपासून तुम्हाला मध्यंतरी तुम्ही एक अशी पोस्ट मी पाहिली की निष्ठावंत आणि सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. ती काय पोस्ट होती नक्की? कसं झालं माहितीये का, पाटणकर दादा या ठिकाणी जे त्यांचा प्रवेश झाला त्या गोष्टीची मला काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर सुद्धा ठीक आहे, नरेंद्र पाटील साहेब आले तेव्हा त्यांनी स्वागताला कराडला बोलवलं. तुम्ही बघताय त्यांचं स्वागत केलं, त्यांचं खासदारकीला सर्व प्रचार केला. अक्षरशः मॅडमचा कसा बसला होता तितकाच माझा पण बसला होता. त्यामुळे अगदी आमच्या कुटुंबातलाच माणूस उभा आहे असं आम्ही अगदी खासदार साहेब म्हणजे उदयनराजे भोसले विरोधात होते तरी देखील ग्राउंडवर आम्ही भिंगरी बांधून पळत होतो. रात्र बघत नव्हतो, दिवस बघत नव्हतो. त्यांना आम्ही ॲक्सेप्ट केलं. तसंच आम्ही बच्चू दादांना पण त्या ठिकाणी ॲक्सेप्टच केलं. ठीक आहे बाबा, आपला पक्ष वाढतोय तर 100% वाढला पाहिजे.
कमळ फुललं पाहिजे आम्हाला पण वाटतं ना. जी आमची आत्तापर्यंतची हेळसांड झाली ती होऊ नये, आम्ही कमी संख्येनं आहोत म्हणून मग आमची आता संख्या वाढावी म्हणून आम्ही त्यांचं स्वागत केलं. पण कधी कधी असं होतं की भारतीय जनता पार्टीची मी प्रदेशची सचिव आहे, महिला मोर्चाला मी जिल्हाध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. तुम्ही बघितलेलं आहे की कायम मी इथून सातारला 5-5, 10-10 गाड्या घेऊन गेलेले, कुठे पण असू दे. अगदी मोदीजींच्या सभेला इथून ट्रॅव्हल्स करून गेलोय, लोकांकडून वर्गणी गोळा केली आहे आणि मी स्वतः सुद्धा प्रत्येक वेळी माझ्या कुवतीनं वर्गणी दिलेली आहे. बरोबर. म्हणजे तन मन धन अर्पून आम्ही भाजपासाठी काम केले. तर तसा त्या ठिकाणी थोडंसं आम्हाला कुठे कार्यक्रमाला बोलवलं जात नव्हतं, त्यामुळे आम्ही नाराज होतो. पण ते भरत पाटील आमचे नाना त्यांनी थोडंसं सांगितलं की असं काही कोणी नाराज होऊ नका. मग त्यांनी सत्यजित दादांना बोलले की असं काही करू नका. थोडेफार बदल झालेत. मग ते पाट्यांवरती नावं टाकणं, मग आमच्या जुन्या कार्यकर्त्यांची नावं टाकली जात आहेत. कुठे फ्लेक्समध्ये नाव नसायचं, कुठे पत्रिकेत नाव नसायचं, फोटो नसायचा. वाटतच ना, साहजिकच आहे. आपल्याला एखाद्या घरातल्या लग्नात कसं, मला तर आठवतं माझ्या मुलीचं जरी नाव नसलं तरी ती म्हणते मम्मा माझं तेवढंच नाव नाही तर मी नाही येणार लग्नाला. मामाने माझंच नाही नाव टाकलं, असं होतं ना. मग तसं आमची थोडीशी आपापसात एक माध्यम आहे खरं तर. आता 2 दिवस राहिलेत अर्ज भरायला. तुम्ही आता अर्ज भरणारच आहात. हो, भरणार. तुम्ही या माध्यमातून तुमच्या नेत्यांच्या पर्यंत काय मेसेज तुम्ही देऊ इच्छिता? मी माझं तसं बघायला गेलं तर मी आदरणीय चित्राताईंना पण मानते आणि माझं काल पण मी त्यांच्याशी कम्युनिकेशन केलेलं आहे. ताई मी इंटरव्ह्यूला चालली आहे, ताईंनी मला सांगितलंय, थंब दिलेला आहे, तुम्हाला मी दाखवू शकते. पुन्हा मी माझा इंटरव्ह्यू चांगला झाला आहे तेव्हा पण ताईंनी मला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिलेला आहे. याशिवाय उदयनराजेंशी पण माझे चांगले संबंध आहेत, शिवेंद्र महाराजांशी पण आहेत, जयाभाऊंशी पण आहेत, सर्वांशीच. म्हणजे अगदी लहान बहिणीसारखे ते माझ्यावरती, म्हणजे कुठलंही काम घेऊन गेलं तर कधी नाही म्हणत नाहीत. विकास कामांच्या बाबतीत सुद्धा माझ्याकडे पत्र आहेत की त्यांनी अगदी VIP रिमार्क केलेली आहे. फक्त काही आत्ता तुम्हाला माहिती आहे थोडंसं बजेटमुळे थोडी ती कामं राहिलेली आहेत. पण मला असं वाटतं की जेवढं मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याला माझे वरिष्ठ न्याय देतील. भरतजी पाटील असतील, आता सत्यजित पाटणकर, तर त्यांना ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनं जुने नवीन समीकरण जुळवून मला संधी मिळेल असं मला वाटतं. खरं तर ही मुलाखत म्हणजे ताईने बोलवलं म्हणून घेतली नाही, मी स्वतःहून तळमळीत आलोय आणि हे मुलाखत होतोय. खरं तर ताई खूप चांगलं विजन घेऊन तुम्ही काम करताय. आता निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुलाखती होत राहतील. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर काल तुम्ही इंटरव्ह्यू दिला म्हणून आम्हाला समजलं, म्हणून मी तळमळीला आलो खरं तुमची मुलाखत घ्यायला. धन्यवाद दादा, खरंच आमच्याशी बोललात. धन्यवाद. धन्यवाद.